नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. थोडा आवाजात फरक पडतोय कारण पिठापूरला जवळजवळ 15 तासाचे सत्संग झाले. सतत 15 तास बोलल्यामुळं थोडा आवाजावर परिणाम झाला आहे. पण काही महत्त्वाचे विषय आठवल्यानंतर त्वरित जर आपण ते व्हिडिओ करून ठेवले तर फार सोयीचं होतं, कारण परत हे असे विचार परत आठवत नाही. मी पिठापूरला असताना बऱ्याच वेळा सत्संगात सांगत असतो महिला भगिनींना की तुम्ही चांगल्या सुगृहिणी आहात, त्याबद्दल काही दुमत नाही. तुम्ही घरातले डॉक्टर आहात. सगळे प्रकारचे औषधं म्हणजे सर्व प्रकारचे खाण्याचे पदार्थ आपल्या किचनमध्ये स्वयंपाक खोलीत असतात. फक्त त्याचा जर योग्य वापर केला आणि आपल्या घरात जे सदस्य संख्या आहे 2 फूल 2 हाफ, 2 फूल 1 हाफ किंवा 3 फूल 1 हाफ किंवा 4 फूल असे जे सर्वसाधारण 4 किंवा 2 घरात राहतात, त्यांचं जरी आरोग्य सांभाळलं तरी आपल्या आयुष्यामध्ये आपण फार मोठं कार्य केल्यासारखं आहे. आणि योगायोगाने हे विचार मांडत असताना माझ्या लक्षात आलं की आपण जे सांगतोय ते योग्य आहे. कारण महिला सुगृहिणी आहेत, ते चांगलं करतात, परंतु बऱ्याच वेळेला आळसपणा करतात. त्यामुळं जे ब कड जीवनसत्व घरातील सदस्यांच्या पोटात जायला पाहिजे ते जात नाही. आणि योगायोग असा की आज देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाचार माझ्याकडं वाचण्यात आला आणि मोहनबुवा रामदासी गुरुजींनी जय जय रघुवीर समर्थ म्हणजेच रामदास स्वामींचे जे बोल आहेत त्यांनी जे सांगितले, समर्थांच्या मते आहार कसा असावा, हा लेख मला वाचण्यात आला. म्हणून मी ह्या भगिनींना पुन्हा एकदा त्यातील महत्त्वाचं जे आहे ते वाचून दाखवतो. कारण आपल्या कुटुंबाला याची फार गरज आहे. आणि जे सांगतो ते मलाही पटलं आणि मी जे सांगत होतो तेही मला वाटलं की आपण योग्य सांगतो. तोपर्यंत हा मी लेख वाचला नव्हता, परंतु वस्तुस्थिती मांडण्याचा मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला. बऱ्याच भगिनींना ते आवडलं. पण आज योगायोगाने हे माझ्या हातात मिळालं. ते असं, आपण जे खातो तसे आपण बनत असतो. आपल्या शरीराचे पोषण हे अन्नानेच होते. आपल्या शरीराच्या पेशी या अन्नातील घटकापासूनच बनतात. अन्नातील जीवनसत्वापासूनच आपल्या शरीराचे रक्षण होते आणि आपल्या मांसाची वाढ होत असते. आपली हाडेसुद्धा अन्नातील घटकापासूनच मजबूत होतात आणि रक्तही वाढत जाते. तसेच आपल्या पोटांचा व मेंदूचा संबंध असतो हेही आपण जाणतो. आपण तणावात असताना आपले पचन बिघडते आणि आपण मनापासून जेवलो तर आपला मूड मस्त असतो, असे आपण अनुभवलेले असेलच. या सर्व गोष्टी श्री समर्थांनी खूप आधीच लिहून ठेवल्या आहेत. जसे की याचा ओव्या आणि त्याचा अर्थ जर पाहिला तर असा आहे की रामदास स्वामींच्या स्वयंपाकिनी या स्फुट समासातील आहेत. समर्थ रामदास हे असे संत आहेत की त्यांनी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर मार्गदर्शन केलेले आहे. आता ओव्या न सांगता मी सरळ अर्थ सांगतो. स्वयंपाक करणारी किंवा करणारा त्यात निपुण असावा. त्यांची स्वयंपाक तयार करण्याची पद्धत अचूक असावी व सर्व पदार्थाचे प्रमाण योग्य असावे. स्वयंपाक करताना पदार्थ नीट कसे करावेत व कसे असावेत, खाताना गोड लागेल, चविष्ट वाटेल असा स्वयंपाक असावा. स्वयंपाकात काही कमतरता असेल तर ती तत्परतेने पूर्ण केली जावी. कुठलीही कमतरता असू नये. घरात होणारा स्वयंपाक हा घरातील सर्व व्यक्तींना योग्य अशा प्रकारचाच असला पाहिजे. अत्यंत आजारी असलेल्या व्यक्तींना खाण्यास उत्तम वाटेल असे अन्न सुगरणीने करावे, जेणेकरून ते अन्न खाल्ल्याने त्याचे दुखणेही बरे होईल व त्याला लवकरात लवकर आजारातून सुटका होईल. स्वयंपाक असा असावा की जणू काही त्यात अमृतच टाकले आहे असे वाटावे. देवांनाही आवडेल असा रुचकर स्वयंपाक करणे हे सुगरणीचे काम आहे. स्वयंपाकाच्या नुसत्या वासाने अंतःकरण आनंदित झाले पाहिजे. नाक आणि डोळे तृप्त झाले पाहिजेत. बनवलेल्या किंवा तयार केलेल्या पदार्थाची चव अशी असावी की खाणाऱ्यालाही प्रश्न पडला पाहिजे. याचे नेहमी पाहत असलेले उदाहरण म्हणजे महाप्रसादाचे जेवण होय. काही विशेष न टाकताही देवासाठी आत्मीयतेने केल्यामुळे महाप्रसादाचा स्वयंपाक अप्रतिमच असतो. घरी कितीही मसाले घालून
तसा स्वयंपाक आजही देवाच्या दारात आपण जो महाप्रसाद खातो तसा स्वयंपाक होत नाही. उत्तम स्वयंपाक केला की सर्वप्रथम तो देवाला नैवेद्य म्हणून दाखवावा. देवाला आपण नैवेद्य दाखवतो, देव फक्त वासनेनेच तृप्त होतो. आपली कृतज्ञता त्यातून दिसते. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतरच बाकीच्यांना जेवावयास वाढावे. जेवताना देवाचे नामस्मरण करावे. किती सोपं हे सांगितलं आहे. मी माझ्या सत्संगातून महिला भगिनींना हे सांगत असतो की तुम्ही तुमच्या हाताने करा. हे बाजारातले पदार्थ अगदी बोगस, तुम्हाला आता उद्या बरं वाटते, पण बाजारातल्या पदार्थाची काही कहाणी सांगितली तर खरोखरच आपण काही वेळा बाजारातून आयता प्रसाद आणून देवावर फार अन्याय करतो. पेढ्याबाबतीत मी स्वतंत्र पुराव्यानिशी एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे, थोडा वेळ लागेल. पण महिलांनी आपल्या हाताने प्रेमाने देवाला नैवेद्य करावा आणि रोज नैवेद्य करतो या भावनेने करावा आणि जो पदार्थ करताल तो देवासमोर ठेवावा. त्यामुळं त्या पदार्थाचं प्रसादात रूपांतर होईल आणि तो पदार्थ किंवा प्रसाद आपल्या घरातील सदस्य खातील, त्यांनासुद्धा ते फार बरं वाटेल. एखाद्या वेळेस त्याच्यावर तुळशीचं पान, एखाद्या वेळेस देवासमोर ठेवल्यानंतर उदबत्तीने ओवाळणे, त्याच्यानंतर तो सगळ्यांना सहकुटुंब सहपरिवार खाण्यासाठी एकत्र बोलवणे, हा केलेल्या पदार्थाचा आनंद द्विगुणित करायचा असतो. आहे म्हणून करण्याचा अर्थ नाही आणि तयार केलं म्हणून खाण्यातही अर्थ नाही. खरं म्हणजे हॉटेलमध्ये सुद्धा जाणं न जाणं हा वेगळा प्रश्न आहे, परंतु बऱ्याच लोकांना ते पचनी पचणार नाही. परंतु महिलांनी मात्र आपलं घरातील सदस्यांचं आरोग्य सांभाळायचं असेल तर आपल्या स्वयंपाक खोलीकडे दुर्लक्ष करू नका. त्यात अनेक प्रकारचे औषधं आहेत. तो आपला दवाखाना समजा, ते आपलं औषधालय समजा आणि आलटून पालटून पदार्थ करा. कारण गुरुचरित्र अध्याय नंबर 31मध्ये महिलांनी संसार कसा करावा, महिलांचे आचारसंहिता हे सांगितले. पण अनेक जण फक्त बोटं फिरवतात. अनेक चांगले चांगले उपदेश केले, ते दुर्लक्ष होतं. परंतु आज रामदास गुरुजींनी जे सांगितलं आहे, मोहनदास रामदास गुरुजींनी, मलाही आवडलं. म्हटलं आपण हे भगिनींच्या कानावर घालावं. आपलं आरोग्य आपण सांभाळा. दवाखान्यात लाखो रुपये घालवण्याचा अर्थ नाही आणि काही नाही, घरात सगळं असतं. फक्त आपला आळसपणा आपल्या कुटुंबासाठी जर बाजूला ठेवला तर फार सुंदर संसार होईल, फार सुंदर आरोग्य प्रत्येक घरातल्यांचं राहील. पण बऱ्याच गोष्टी आहेत. अजूनमधून ह्या गोष्टी जशा जशा सांगता येईल तसं मी सांगणार आहे. परंतु महिलांनी विचार करावा की जेमतेम आपल्या घरात जी 3, 2.5, 3, 4 सदस्य आहेत त्यांना तरी आपण उत्तमात उत्तम चांगले पदार्थ खाऊ घालू. बऱ्याच वेळेला मी सत्संगातून सांगितलं आहे, घरच्यांना करणं आणि एखादे पाहुणे मंडळी आपल्याकडे येणं आणि देवाला प्रसाद करणं, या तिन्ही जर आपण ते पदार्थ पाहिले, तिन्ही प्रकारच्या ज्या कृती पाहिली तर फार बदल जाणवतो. घरच्यांना कमी जास्त झालं तरी चालतं. त्याच्यानंतर पाहुणे येणार म्हणून आपण अगदी मनापासून करतो आणि देवाला जर करायचं असेल तर त्याहीपेक्षा मनापासून करतो. पण रोजचा पदार्थ आपण देवालाच अर्पण करणार आहोत. देव आपला पदार्थ खाणार आहे या भावनेने जर महिला भगिनींनी चांगले चांगले पदार्थ केले, पदार्थ 500च्या पुढं पदार्थ आहेत, त्याचे उपपदार्थ आहेत. परंतु आत्ता जर आपल्या आळसपणाने आपल्या आरोग्याकडं किंवा आपल्या घरातील आरोग्य जे आहे सदस्यांचं त्याकडे जर दुर्लक्ष झालं तर तुम्हालाच पुढे त्रासदायक होणार आहे. तुम्हाला नंतर चांगलं खाऊच घालावं लागणार आहे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर. त्याच्या अगोदर जर आपण मनापासून ठरवलं आणि जे पदार्थ करताल ते खाऊन घरातील सदस्यांना आनंद झाला, येणाऱ्या पाहुण्यांना आनंद झाला आणि त्याहीपेक्षा देवाला आनंद झाला तर फार मोठं संसारातील अगदी प्लस पॉईंट होण्यासारखं आहे. त्याचा भगिनींनी विचार करावा. असे जर माझे विचार आवडत असतील तर या अक्कलकोट स्वामी दर्शन सोलापूर यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा. कारण जे विचार सुचतात ते तुमच्यापर्यंत पोचावे. आजपर्यंत लाखो भाविकांनी याला प्रतिसाद दिलेला आहे आणि मलाही आता वाटतं की आपण जास्तीत जास्त व्हिडिओ सोडावेत. परंतु मी सांगितलं की सध्या कार्याचा आणि कामाचा व्याप भरपूर आहे. पण आता ते नेहमी सांगणंही योग्य नाही. आता काहीतरी थोडा बदल करून रोज 2 किंवा 3 व्हिडिओ सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्या गोष्टीचा जास्तीत जास्त या व्हिडिओचा महिला भगिनींनी विचार करावा आणि आपलं आरोग्य सांभाळून परमेश्वराला चांगल्यातलं चांगलं खाण्याचा, त्याला चांगल्यातलं चांगलं देण्याचा प्रयत्न करा. त्याला दिलं म्हणजे आपोआप आपल्या घरातल्यांना मिळेल आणि घरातलं वातावरण आनंदित राहील. नमस्कार.